माऊली माऊली आजचा दिवस एवढा खुशीचा आहे का आज आहे ना दोन दिंड्या माऊली आणि सोपान काकांच्या दिंडी आहे ना एकत्र नसून पण त्यांच्या ज्या आहे ना बाजूनी म्हणजे कसं आपण आहे ना आपला रूट वेगळा असतो पण त्या आहे ना माऊलींच्या दिंड्यासुद्धा त्यांची जे आहे ना आपण बोलतो ना त्या लोकांचा टेंट वगैरे आहे ना त्या लोकांचे टेंट वगैरे सर्व आहे ना माऊलींचे आहे ना आणि सोपान काकांची दिंडी हे सर्व असतात. आता हे ही जी आहे ना 51 नंबरची दिंडी आहे. आता हे दिंडी आहे ना तुम्हाला ह्या दिंडीत आहे ना एवढे भारी आहे ना टाळ आणि मृदुंगाच्या गजरामध्ये आहे ना ते चालत असतात. टाळ वाजवत नाचत भिजत महिला वारकरी सगळ्यात जास्त आनंदामध्ये या दिंडीमध्ये कारण महिला भरपूर असल्यामुळे ना महिला वारकरी सगळ्यात जास्त आनंद घेत असतात या ठिकाणी. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला सर्वात जास्त महिला वारकरी दिसतात आणि ह्या महिला वारकरी ह्या आहे ना सर्व आहे ना आपल्या आहे ना गवळणी म्हणत चालत असतात. गवळण आणि अभंग आणि एक भजन गात चालत असतात. एक पाऊल पंढरीचा वाटेकडे चालत असतं. पंढरीचा पाऊल असे टाकत आणि विठ्ठलाच्या आहे ना विठ्ठलाची आस लावून बसलेला असतात. या ठिकाणी जर पाहिलं तर छोटे वारकरी सुद्धा आहे. तर आपण आहे ना आज आहे ना संत श्रेष्ठ सोपान काका ह्या दिंडी सोहळा जो दिंडी सोहळ्याला आहे ना आज आहे ना 400 ते 500 वर्ष झाले असतील. त्याचा एक आहे ना अंदाजा याच्यात सांगतो कारण आहे ना त्या ठिकाणी जर संपूर्ण तुम्हाला आहे ना आपल्याला कुणालाच माहिती नाही का हा दिंडी सोहळा कधी चालू झालेला आहे. पण या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे तुम्हाला सांगायचं आहे तर पहिली आपली आहे ना या ठिकाणी हे महिला वारकरी कशा नाचत असतात. आता मी आहे ना ज्या गावामध्ये आलो आहे ना त्या गावामध्ये दिंडीचा आहे ना एक आहे ना विसावा दुपारचे आहे ना म्हणजे एक विसावा आहे तर विसावा ते शाळेमध्ये. तर आता मी जाणार शाळेचं गेट आहे गेटच्या आतमध्ये चाललेलो आहे. या ठिकाणी गेटच्या आतमध्ये येत असताना सर्व दिंड्या गेटच्या आत आणि ज्या गावकऱ्यांना जेवढ्या दिंड्यांना ना कुठे जेवणाची सोय नसेल ना तर ह्या दिंड्यांना आहे ना इथे आहे ना गावकऱ्यांची जेवणाची सोय असते. ज्या ठिकाणी आहे ना जे पालखी उतरवली जाते ना ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे ना ज्या काही दिंड्या असतात जे काही बाहेरून लोक चालत असतात ना दिंडी सोडून बाहेरून लोक चालत असतात ना त्या लोकांसाठी सुद्धा इथे सोय असते. त्या ठिकाणी एक जो विसावा घेतला तो आता पोहे बनवलेले आहे. त्या पोह्यासाठी आहे ना पोहे बनवलेले आहेत. काही एक चहा आणि पोहे या ठिकाणी आहे. तर आता मी जिथे आपल्या दिंडीचा आहे ना जी पालखी उतरवली ना तो जे आहे ना हा मंडप आहे. या ठिकाणी सर्व महिला फोटो वगैरे घेत असतात आणि इथे ना दर्शनासाठी आलेले हे गाव जे आहे ना जेहूर गाव आहे या ठिकाणी. आता हे जे लाईनीमध्ये दर्शन घेत असतात ते महिला आपल्या ना लाईनीत दर्शन घेत असतात. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण जी पालखी उतरवलेली आहे ही शाळेचं ठिकाणी शाळेचं पटांगण आहे. शाळेच्या पटांगणामध्ये एक मंडप टाकलेला आहे. ह्या मंडपच्या ठिकाणी ना पालखी उतरवलेली आहे आणि इथे ना आपले ना जे विशस्त जे मंडळ असतं ना ते मंडळ पाहत असतं हे सर्व इथं बसलेले आहेत. पालखीचे जे भरपूर विशेष मंडळ आहे. या ठिकाणचं जे सोपान काकाच्या पालखीचं विशेष सासवड या ठिकाणावरून निघते सोपान काका. सासवड या ठिकाणी सोपान काकांनी समाधी घेतली होती. पहिली समाधी जी झाली ती ज्ञानेश्वर माऊलींनी 21व्या वर्षी घेतली आणि त्याच्यानंतर सोपान देवांनी घेतली. त्याच्यानंतर आदिशक्ती माता जी आहे ना आदिशक्ती माता मुक्ताई ही आहे ना आपल्याला आहे ना विजेच्या याच्यात विलीन झाली. विजेच्या रूपाने विजेच्या याच्यात निघून गेली आपली आणि त्यानंतर निवृत्ती महाराजांनी जी समाधी घेतली या ठिकाणी. जर सांगायचं म्हणलं तर एवढं आहे ना अत्यंत बिकट परिस्थितीच्या याच्यातूनही हे संतभूमी असे घडले गेलेले संत आणि त्यातून हे जे लोक आपल्या ज्या हिंदू धर्माला आणि यांना जे आहे ना जे समाजाची जी एकात्मतेची जी शिकवण दिली ते शिकवण देऊन गेले त्यांनी. जे संत माऊली हे एकात्मतेने कसं राहायचं एकाने कसं राहायचं एक आहे ना आपली एकात्मतेची भिंतसुद्धा तोडून म्हणजे आहे ना जातीभेद तोडून सांगायचं म्हणजे काय जातीभेद तोडून हे एक निष्ठाने कसं राहायचं हे ना शिकवलं कोणी तर ज्ञानेश्वर माऊली यांनी शिकवलं. कारण यांनी असं शिकवलं का जातीभेद तोडा जातीभेद विसरा आणि एकमुखी नाम एका ठिकाणी एक निष्ठेने राहा की झगडे करू नका. म्हणजे असं जे यांनी शिकवलं. हे जे पालखी या रथामध्ये असते या ठिकाणी पहा. आता आम्ही जे पुढे निघालो जे हे करून म्हणजे थोडंसं काय ना
भोजन व्यवस्था असते. एक नाश्ता घेऊन निघालो. आता हे जे आपले वारकरी आहे ना थोडेसे नाचत बिचत निघत असतात या ठिकाणी. जर पाहिले छोटे छोटे कसे नाचतात पहा या ठिकाणी. आज आहे ना तुम्हाला जर सांगायचं म्हणलं ना तर आहे ना खरोखर सांगतो एवढ्या आनंदामध्ये असतात ना हे एवढे नाचतात. आता हे जे नाचतात ना हे बघा हे किती नाचतात. एकदम धोतर नेसून इथं किती चलाकीचे. आता हे ज्या महिला वारकरी ना अशा नाचत असतात ना, महिला वारकरी सुद्धा एवढ्या नाचत असतात ना, त्यांचा तर आनंद वेगळाच आहे. एवढा वेगळा आनंद का ते वेगळ्या आनंदामध्ये आहे ना आपला स्वतःचा आहे ना काही आनंद असेल तर विसरून जातात या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला. आणि आपण जो आनंदाच्या याच्यामध्ये चाललेलो असताना त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महिला वारकरी सगळ्यात नाचत असतात. ही दिंडीचं तुम्हाला संपूर्ण मी या दिंडीमध्ये ना सर्व सांगणार आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर आपण ह्या दिंडीच्या संख्या असणारी ना भरपूर प्रमाणामध्ये ह्या दिंड्या पण भरपूर आहेत या ठिकाणी. जर पाहिलं तर या सोहळा जो आहे हा सोहळा एवढा मोठा सोहळा आहे. भक्तिमय सोहळा, भक्तिमय साजरा. आता हे तुम्हाला दिसते ना म्हणजे पलीकडे जे लावलं आहे ना तिथे आहे ना आपल्याला आहे ना हे टेंट लावले. टेंट म्हणजे काय त्याला बोलतात आपल्याला आहे ना टेंट ठोकावं लागणार. आणि टेंट तिथे एका टेंट मोठे असतात. टेंट मोठे असतात तिथे 10-10, 15-15 एका याच्यात बसत असतात. बघा महिला कशा नाचतात बघा. नाचतात आपल्या गाण्याच्या ठेकामध्ये. गाण्याच्या म्हणजे विठ्ठलाच्या ठेका, विठ्ठलाचा धरलेला ठेका हा ठेक्यावरती ते लोक मृदुंगाचा ताल जसा तालावरती जसे नाचत असतात त्या ताल एवढा मृदुंगाचा ताल विठ्ठलाचा एवढा का माणूस सुद्धा नाचवतो त्या तालावरती. म्हणजे माणूस सुद्धा विठ्ठलाचा विठ्ठल हा विठ्ठलाच्या मनामध्ये माणूस सुद्धा कधी कंटाळा करणार नाही. तर जो विठ्ठलाने जो ताल बनवला, विठ्ठलाने माऊलीने जो ताल बनवला आहे, जो आपल्या जो ठेका जो बनवला आहे तो ठेका जो ताळांचा जो ठेका आहे त्या ठेक्यावरती सुद्धा नाचू शकतो. त्याला कुणाची गरज पडत नाही आहे कोणत्या. आज या ठिकाणी पाहिलं तर ही जे आहे ना सर्व आहे ना माऊलींच्या आहे ना गाड्या आहेत. माऊलींचा सोहळा मोठा आहे. हा जो बारामतीचा हायवे या ब्रिज खाली तुम्हाला जर पाहायचं असेल ना तर या ब्रिज खाली एवढा हे सावली असल्यामुळं वारकरी थोडेसे आनंदामध्ये नाचणार आहेत. आनंदामध्ये नाचणार म्हणजे त्यांनी इकडूनच सुरुवात केलेली आहे या ठिकाणी बघा नाचायला. जर नाचायला इथून सुरुवात केली म्हणल्यानंतर हे आज हे आता हे वारकरी आहे ना खरंच सावली आले की नंतर लय आनंद होतो त्यांना. कारण ते सोडत नाही तर काही गोष्टी सावली तर सोडतच नाही. सगळेच नाचतात एवढे नाचतात तरी तुम्हाला काही कळत नाही कोण कसं नाचतं कोण कसं. कारण माऊलीचं ठेक्यात एवढं त्या ठेक्यावरती एवढं नाचतं संपूर्ण वॉक करून टाकतात तिकडून गाड्या बिड्या. आणि या सोहळा असा आहे. या सोहळ्यामध्ये कुणाला बोलायचं नाही. कारण सगळ्यांनी एकनिष्ठ एक जात एक धर्म हा आहे ना माऊलीचा धर्म. या धर्मसाधा पाळत आहे आणि या धर्मानुसारच हे चालत असतात पाळत असतात. आज एवढा मोठा ठेका आहे. असा ठेका शकला तर पुढे चालत असतात. ह्या ठेक्यावरती जेवढं जबरदस्त ठेका आहे त्याचा ठेकाच असा आहे का त्यांचा तो आपण म्हणतो ना चालत एवढी त्यांनी पकडलेले त्या चालीवरती त्यांचं सर्व चाललेलं आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण. आणि आता आपण हे हा ब्रिज आहे या ब्रिज खाली येणं सावलीला असल्यामुळं हे काय सोडणार नाही आहे. कमीत कमी आहे ना 4-5 मिनिट तरी हे सोडणार नाही आहे. कारण हे एवढे नाचत राहणार ना या ठिकाणी. जर पाहिलं तर आपल्याला जर बघायचं असेल ना तर या ठिकाणी ना एवढे नाचतात ना. आणि आता आपल्याला ना पुढे जाण्यासाठी ना त्यांनी जागा दिलेली आहे. आणि हे जे हात करत राहतात आता तुम्हाला जर पाहिजे तर हे जे बसलेले आहेत ना हे माऊलींचे वारकरी आहेत, माऊलींची दिंडीचे. आणि हे चालतात ते सोपन काकांचे. आता जे बसलेले माऊलींचे वारकरी तुम्ही पाहतात ना हे माऊलींचे वारकरी आहेत. आणि माऊलींच्या याच्यामध्ये आहे ना हे थांबलेले माऊलींच्या सर्व ज्या गाड्या दिसतात पाठी सर्व माऊलींच्या गाड्या आहेत. कारण या ठिकाणी ना माऊलींचा एवढा मोठा सोहळा असतो ना. कारण ह्या या ठिकाणी निराच्या या ठिकाणी असतं ना त्या निरेमध्ये ना स्नान होतं ना माऊलींच्या याचं नाव पादुकांचं. त्याच्यामुळे आहे ना एवढा मोठा सोहळा होतो का या ठिकाणी आपण पाहतो ना ज्या रावट्या पडलेल्या आहेत ना ह्या आहे ना संत श्रेष्ठ माऊलींच्या ही दिंडी चाललेली आहे ना त्यांचे ना धाकटे बंधू गोपाल काका यांची जी दिंडी आहे या ठिकाणी जे ना वारकरी चाललेले या दिंडीचे वारकरी त्या ठिकाणी चाललेले.
सांगायचं समोर म्हणजे आपल्याला ज्या दिंड्या गाड्या आणि हे रावट्या दिसतात ना, ह्या आहे ना जागा शिल्लक नसल्यामुळे काय करणार, एवढ्या दिंड्या तयार झालेल्या आहेत तर आज या ठिकाणी जर पाहिलं तर भरपूर लोकांचं वारकऱ्यांचा समुदाय आहे, कारण त्यांना आजही जागा पुढे प्रत्येक गावात पकडण्यासाठी पुढे यावं एका लागतं. गावात कारण गाव भरपूर आज लोक या असतात, ठिकाणी त्यांना जर मोठं पाहिलं तर मैदान लागतं. आज जर ह्या ठिकाणी आपल्या एका गावामध्ये ना अशा 10 वाड्या तयार झाल्या, 10 वाड्यावर 10 मंदिरं तयार झाल्या, त्याच्यामुळे अनेक विभाग तयार झाले, ग्रामपंचायत वेगवेगळ्या झाल्यामुळे दिंड्या वेगवेगळ्या झाल्या, दिंड्या वेगवेगळ्या बघू शकता सर्वात मोठी वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामध्ये राहतात. आता हे वारकरी बघा एवढे हसतात खेळतात त्या ठिकाणी वेगळ्या दिंड्या झाल्यामुळं ते लोक आपल्याला दिंडीला नंबर भेटत नाही, ते नंबर प्रमाणे हे बघा या ठिकाणी जर पाहिलं ना आपल्याला आहे ना, जे माऊलींची आहे ना, माऊलीच्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी संपूर्ण हडपसर इथून आलेली जी आहे ना, ते जे मालिशसाठी गाडी महाराजांची ज्यांचे पाय दुखतात त्यांच्यासाठी ही मालिश बघू शकता. बसलेले मालिश हातपाय चोळण्यासाठी एवढे हातपाय चोळत असते डॉक्टर लोक बघा किती सेवा करत असतात. ही विठ्ठलाची सेवा अशी त्यांना वाटतं का आमच्याकडे या माणसांमध्ये आम्हाला विठ्ठल भेटेल, त्याच्यामुळं आहे ना ते सेवा करत असतात या ठिकाणी. आणि आम्ही आता पुढे जर आलो आहे या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही पहा हे माऊलींच्या सोहळ्यापासून पुढे आलेलं आहे. पुढे आल्याच्या नंतर आहे ना एवढा मोठा सोहळा आहे का ह्या सोहळ्यामध्ये आहे ना एवढा मला सुद्धा एवढा अति आनंद होतो का या ज्या आहे ना आता ब्रिज खालून जो वरून जातो तो ट्रेनचा ब्रिज आहे, ट्रेन जातो वरून आणि त्याच्यानंतर खालून जो आहे ना ते आहे ना आपल्याला ना सव्य बनवलेल्या ह्या सव्य खालून दिंडी निघते, ती दिंडी निघते ते नीरा हवेला चालते. नीरा हवे पुढे जर गेल्याच्यानंतर तुम्हाला बघायला भेटणार तो नीरा हवे बघायला भेटणार. या ठिकाणी जर पाहिलं तर वीर धरण सगळ्यात मोठं होतं आणि या दिंड्या बघा कशा चाललेल्या आहे, त्याच्यामुळे किती सुंदर दिसतात. आज मी हवेला आलेलो आहे, हवे दिसतो का नीरा हवे त्या ठिकाणी हा हवे आणि हा हवेला आल्याच्यानंतर दिंड्या एका लाईनीत चाललेल्या आहेत, एका लाईनीत एवढ्या लांब दिंड्या दिसतात. तर ही दिंड्या आज स्वपंगाच्या दिंडीमध्ये सुद्धा कितीतरी लोक आहेत, अगणित लोक आहेत, ते मोजू सुद्धा शकत नाही. तर मी सांगितलं असेल तुम्हाला आधीमध्ये एवढे पण त्याच्यापेक्षा जास्त आहे, कारण हे का अंदाज आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा पण जास्त असू शकतं, गॅरंटी नाही आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण आज या ठिकाणी ज्या पुढा हवेचा हे बाळासाहेब हे पोर नाव तरी माझे हे बाळासाहेब पोर हे चेअरमन आहेत ते, कारण ते दूध संस्थेचे चेअरमन आहेत हे बाळासाहेब पोरे चालले ते या ठिकाणी. आणि आता तुम्हाला सांगायचं म्हणजे कारण एक दिंडी नाही आहे, अशा अनेक दिंड्या आहे, अनेक दिंड्यांचा एक संगम आहे आणि त्याच्यानंतर अनेक दिंड्यांना एकमेकाच्या साथ आणि एक संत श्रेष्ठ सोपान काका महाराजांचे ते दिंडीच्या सोहळ्यामध्ये अति आनंदामध्ये चाललेले सर्व वारकरी एक एवढ्या आनंदामध्ये वारकरी भक्तिमय वातावरणात विठ्ठलाच्या नामामध्ये विठ्ठल करत एक पाऊलं पुढे टाकत चाललेले जे नाही आळंदीमधून जे निघालेले काही आणि काही सासवडमधून निघलेले जे वारकरी एक पाऊल पुढे टाकत पंढरपूरच्या दिशेने आस लावून ते विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेली आहे. त्यांना पांडुरंग त्यांना भेटायला पाहिजे. ते प्रत्येक माणसामध्ये पांडुरंग शोधत असतात, त्याच्यामुळे प्रत्येक माणसाच्या सकाळी उठून ते पाया पडत असतात, कारण हाच तो पांडुरंग आमचा बाकी दुसरा कोण नाही. कारण याचं कारण म्हणजे कारण जातीभेद न करता त्यांना आहे ना काही हा कोण आहे तो कोण आहे तरी सुद्धा सर्वजण एकमेकाच्या पाया पडत असतात. या ठिकाणी जर पाहिलं तर आज आहे ना या ठिकाणी जो हवेला आहे ना लांबच्या लांब सिंगल हवे असल्यामुळे आहे ना दिंड्या एका साईडनी चालतात, एका साईडनी गाडी चालते, जो आहे एका पट्टा पकडून याच्यामध्ये जर पाहिलं तर आज या ठिकाणी आहे ना मी स्वतः कारण इथे काय होतं तुम्हाला एक सांगतो मी आहे ना आता बघायचं चालायचं सर्व काही गोष्टी अशा घडत असतात. आता हे धकल्यानंतर व्यायामसुद्धा करतात लोक थोडे चालत असतात. पताका घेऊन चालणारे काही असतात, काही टाळ घेऊन मृदुंग वाजवाले असतात, त्याला आपले पखवाद वाजंत्री असतात, टाळ वाजंत्री असतात, पखवादवाले असतात. एवढे दोन एका दिंडीमध्ये पखवाद वाजवणार 4-4, 5-5 असतात, कारण एवढे दिवसभर पखवाद एकाने वाजवायचा म्हणजे नाही जमू शकत. कारण एवढे सारखं नामस्मरण देवाचं करायचं असं विठ्ठलाची भक्ती करायची असते, पण एका याच्यातून नाही जमणार सर्व काही गोष्टी. त्याच कारणामुळं तर अनेक पखवादवाले असतात, हे पखवादवाले असे असतात कारण थोडे वाजवत असतात या ठिकाणी जर पाहिलं तर. आत्ता तुम्हाला एक सांगायचं म्हणजे
मी माझ्या यूट्यूब चॅनलमधून सांगतो. यूट्यूब माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, त्याच्यामुळं मला पुढे येणं आनंदसुद्धा येत नाही. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. ह्या सोहळ्यामध्ये माऊलीच्या सोहळ्यामध्ये सर्व मी माझ्या आहे ना बाळूपूर हा माझा चॅनल आहे. फक्त BALUHवर आहे ना, लिपीमधून टाकलं तरी साधं यांना चॅनल आहे. त्या चॅनलमधून तुम्ही सर्व पाहिजे. नर्मदा परिक्रमामधलं सुद्धा तुम्हाला या ठिकाणावरून येणं परिक्रमाचे जो 700 ते 800 व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. नर्मदा परिक्रमा कधी नर्मदा परिक्रमामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल बिनधास्त मला फोन करा. माझा नंबर आहे 95 52 13 79 31. 95 52 13 79 31 हा माझा नंबर. या ठिकाणी जर पाहिलं तर आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तर तुम्ही आहे ना आज या ठिकाणी जर माऊलींच्या त्या दिंडीचा आहे ना तुम्ही आहे ना आज असा सोहळा माझ्या आहे ना यूट्यूब चॅनलमधून पाहत असाल तर या ठिकाणी जो सोहळा असा आनंदाचा सोहळा हा तुम्ही पाहण्यातही सोडू नका. आणि एकदा तरी तुम्ही आहे ना एक पायी दिंडी करा. पायी दिंडी करल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पायी केल्याच्यानंतर दिंडी पांडुरंग कसा भेटतो हे तुम्हाला त्या दिंडीच्या याच्यामध्ये समजणार. कारण पांडुरंग काय असतो हेच तुम्हाला त्या गोष्टीतून अनुभवायला मिळेल. बाकी तुमच्या माहितीसाठी सांगतो, या ठिकाणी जर पाहिलं तर आपण हा महिला वारकरी चाललेले असतात प्रत्येक ठिकाणचे. आता या साईडने ज्या आहे ना दिंडीच्या सर्व ज्या गाड्या आहेत ना, या मोठी 10 टायर तुम्हाला मोठी गाडी दिसते ना, हे सर्व दिंडीच्या गाड्या आहेत. त्याच्या आतमध्ये दिंडीचं सामान असतं, सर्व काही गोष्टी असतात. मोठमोठ्या गाड्या अशा एका लाईनीत चालत असतात त्या दिंडीच्या. आणि आता रथ आहे, तर रथाच्या बाजूला जो सोपन काकांचा रथ आहे, या ठिकाणी जो सोपन काकांचा रथ आहे ना इथे विसाव्यासाठी थांबलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्याही दिंड्या पुढं जाऊन आहे, जिथे झाड असेल सावली असेल त्या ठिकाणी येणं प्रत्येक दिंडी थांबत असते. प्रत्येक दिंडी आपली जागा शोधून येणं विसाव्यासाठी थांबत असते आणि ना थोडासा आराम करत असते. कारण हा विसावा देण्याचं एकच कारण असते, कारण थोडंसं ऊन पण जास्त आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं विसाव्याचे टप्पे ठरलेले असतात. त्या टप्प्याप्रमाणेच दिंडी चालते. बाकी त्याच्यामध्ये अलग काही होत नाही. या ठिकाणी जर पाहिलं तर आता हे सर्व वारकरी, कारण बैल जो ओढतो असं तो दमलेला असतो, त्याच्यामुळं त्यालाही थोडंसं पाणी पिणं गरजेचं असतं, कारण आपण पित असतो. त्याच्यामुळं ते वारकरी एकदम आनंदामध्ये हात करीत चाललेले आहे. सर्व काही गोष्टी आहे. या ठिकाणी पाहिलं तर आता बघा हा जे हे आजही या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रत्येक वारकरी, मी तुम्हाला प्रत्येक वारकऱ्याचा तुम्हाला व्हिडिओ का दाखवतो. या ठिकाणी बघा किती आनंदामध्ये चालत असतात. ते स्वतःचा बोजा स्वतःच्या बोपंडे घेऊन चालत असतात, डोक्यावरती घेऊन चालत असतात. तुळस माता देवीची तुळस आई आहे, ती तुळशी आईलाही डोक्यावरती घेऊन चालत असतात. ते हांडा घेऊन चालत असतात, पाण्यासाठी छोटा हांडा घेऊन. ही ज्या दिंडींमध्ये ना असं सुंदर असे चालत असतात. आणि ह्या दिंडी बघा, दिंडीमध्ये किती नाचणारी माणसं आहेत, गाणारी माणसं आहेत, टाळ मृदुंगाच्या याच्यात नाचणारी माणसं आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण आज या संत याच्यामध्ये आपण पाहतो. आज या ठिकाणी जर पाहिलं तर आज जे पोलीस लोक आहेत, आज निरा गावामध्ये एंट्री केलेली आहे. निरा गाव आहे, त्या निरा गावात एंट्री केलेली आहे. निरा गावातली एंट्री आपण पाहू शकता. निरा गावामध्ये आज पालखी आपली जी आलेली आहे, निरा गावात आलेली आहे. निरा गावातून एंट्री करू ती आपल्याला निरा गावाचं इथे एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये पालखीचं आहे ना तिथं विसावा आहे. इथं विसावा म्हणजे इथे आहे म्हणजे काय माहिती आहे का, इथे ना जेवणाची व्यवस्था आहे. म्हणजे भोजन व्यवस्था दुपारच्या याच्यासाठी थांबलेली दिंडी आहे इथे. कारण दुपारची वेळ झालेली आहे. वारकरी सर्व वारकऱ्यांची सेवा वारकऱ्याची इथे जे गाव आहे ना पूर्ण गावातले आहे ना प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचे आहे ना हे ठरलेलं आहे की हे ठरलेलं आहे त्या ठिकाणीच जातात. आपले गावकरी येतात, आपले फोटो काढतात दर्शनासाठी. आणि तो ओलाट गर्दी महासागर जसा असतो तो महासागराप्रमाणे एवढी गर्दी भरलेली आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहू शकता. आजही तुम्हाला सांगतो या ठिकाणी जर आपण जात असताना आणि ज्या माऊलींच्या दिंडी सोहळ्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वारकरी वेगवेगळ्या प्रकारचा भेटत असतो. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना वेगळ्या असतात, विचार वेगळे असतात. त्याचे आपल्याला ऐकायला भेटतो. कारण देव हा कसा असतो, विठ्ठल कसा असतो, भगवान माऊली कसा असतो, प्रत्येक देवाचे विचार वेगवेगळे सांगत असतात. हे प्रत्येक माणसं वेगवेगळी आपल्याला याच्यामध्ये भेटतात. अनेक प्रकारची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली माणसं आपल्याला यामध्ये भेटत असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली माणसांची आपली ओळख होती. आपण दर्शन पण घेऊ शकता. या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला संत सोपन काकांच्या पालखीच्या पादुकांच्या या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला आहे ना सर्व हे
वारकरी आहे, तुम्हाला वारकरी सर्व बघायला भेटतं. आज मी एवढं बोलतो पटापट तरी मला तुम्ही येणं लाईक करत नाही आणि सबस्क्राईब करत नाही. आणि तुम्ही मला सबस्क्राईब लाईक करा. तुम्हाला एवढं दिंडीचा हा सोहळा एवढा सोहळा असा एवढा सुंदर रूपामध्ये दाखवतो. तो उन्हात आणत दाखवत असतो. त्या ठिकाणी पाहिलं तर उन्हात आणत उभं राहून एवढं दाखवायचं ते करायचं. तर तुम्ही पहा या सोहळ्यामध्ये सोहळा किती आनंदाचा आहे. आनंदाचा सोहळा एवढा सुंदर सोहळ्यामध्ये चालत असताना आपण जे काही गोष्टी आपल्याला राहिल्या असेल, आपण जसं संकल्प परिक्रमेचा कसा एक संकल्प या ठिकाणी पाहिलं तर, कारण आपण देवाच्याही नामस्मरण आणि आपण देवाचा जप करत चालत असतो. प्रत्येक वारकरी एवढे किती वारकरी आहे आज या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक देवाच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये माऊली माऊली माऊली. आज या ठिकाणी आपल्या थोडीशी मुलाखत म्हणलं तरी चालेल, कारण मीडियावाले थोडेसे घेतात आणि प्रश्न विचारत असतात. आपण फक्त प्रश्न विचारतात ते इथे आज आहे ना या ठिकाणी जो अश्व आहे जो माऊलींच्या रथाला त्याचं किती मोठं नशीब आहे जो स्वतः देवांच्या रथाला लावलं अश्वाचं त्या ठिकाणी पाहिलं तर कोणताला. आणि मी जे दाखवणार म्हणजे जसं आपण बोलतो त्या ठिकाणी आता हे अश्व सोडणार त्या ठिकाणी हे सर्व आलेले आहेत या ठिकाणी दर्शन घेत असतात. आज युवा पिढी एवढी आहे ना आज या ठिकाणी माऊलींना मानते नाही. युवा पिढी सगळ्यात जास्त माऊलींना मानणारे आता. आणि कारण युवा पिढी आता आहे ना आता हे बघा आता पालखी चालली या ठिकाणी. आता पालखी घेऊन जाणार. आता बघा पालखी कशी घेऊन जातात. आता तुम्हाला दाखवतो तुम्ही पालखी घेऊन हिची आहे ना विसाव्याला घेऊन जाणार. दुपारच्या विसाव्याला पालखी उतरवलेली आहे. आता ते नाचवत घेऊन जाणार ती पालखी या ठिकाणी पाहिलं बघा तुम्ही. आता त्या ठिकाणी बघा गर्दी किती झालेली आहे कसं काय त्या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी बघा दर्शन तुम्ही सवयी चाललेली फुलं फेकतात. आता इथे चौकात आली इथे बघा चौकात आता इथे नाचवणार बघा आता नाचवतात तुम्ही पाहू शकता. टाळा मुडकून टाळा ठीक आहे बघा अशी पालखी नाचत असते त्या ठिकाणी बघा. विसाव्याला आली की पालखी नाचून येतात. आनंद होतो पालखी नाचवतात. त्यांचं किती नशीब असेल जे पालखी नाचवत असेल. आणि याच्यामध्ये ना जी पालखी नाचवतात इथे ना संत सोपान काका यांच्या आहे ना संत सोपान काका महाराजांच्या आहे ना पादुका नाचवत असतात. किती नशीबवान आपण ते पाहतोय आपण या ठिकाणी आपल्या डोळ्याने. आणि आपण माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असता माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही पाहता. मला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतो हे माझ्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो त्या ठिकाणी पहा कसे नाचवतात. सुंदर संपूर्ण दिसतं तुम्हाला. हां सगळं दिसतं का नाही बघा बघा. याच ठिकाणी हे दाखवायचं होतं तुम्हाला. या ठिकाणी किती सुंदर दिसतं. आजही कितीतरी पब्लिक चालली पाहिजे. आतमध्ये इथलं सुद्धा तुम्हाला तर दाखवतो मी माझ्या ह्याच्यातून जर तुम्हाला सांग बघा झालं ओके. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला आहे ना आपण पुढंच निघालो
या ठिकाणी पहा एवढी गर्दी झालेली आहे. करेल आता दुपारचे भोजन व्यवस्था करून निघल्याच्या नंतर या ठिकाणी आम्ही आहे ना आता जो हे थांबणार आहे. आता आपल्याला म्हणतं ना नगारा, हा नगारा आलेला नगारा वाजून दुपारचे भोजन व्यवस्था निघून पालखी निघलेली आणि दुपारच्या नंतर पालखी आता मुक्कामी जाणार आहे. या ठिकाणी आम्हाला आता मुक्काम कुठे आहे ते आता जिथे आहे तिथं आपण आपल्याला या पुढच्या गाव आहे त्या गावाचं नाव मी सांगतो पुढे. इथं आशू आहे, आशवाचं दर्शन घ्या या ठिकाणी. आशवाचं दर्शन घ्या. 3 आशू आहेत या ठिकाणी. या ठिकाणी जर पाहिलं तर हे पुढच्या या ज्या दिंड्या आहेत ना रथाच्या पुढच्या आहेत. संत श्रेष्ठ तो बंधा रथाच्या दिंड्या आहेत. सर्व दिंड्या रथांच्या पुढच्या आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या गावाच्या दिंड्या त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या. आता पालखी आलेली आहे पुढून. हे पहा आता तुम्हाला आहे ना ते सर्व ज्या म्हणजे महिला बघा महिला वारकरी किती आहे. सगळ्यात जास्त माऊली महिला वारकरी माऊली करत असतात. विठ्ठलाच्या नावामध्ये गजर करत असं बघा. आणि दुपारच्या वेळेस आपली जी पालखी आलेली आहे संत श्रेष्ठ सोपन काका महाराजांची पालखी आहे या ठिकाणी आपण पाहू शकता. बघा पोलिसांचा थोडासा बंदोबस्त या ठिकाणी जर पाहिलं तर 1 नंबर दिंडी आहे या ठिकाणी. ओम पालखीचं दर्शन घ्या. तशी शिस्तबद्ध सगळ्यात जास्त आपली जी पालखी ओढतात ती बैलं किती शिस्तबद्ध चालतात. पालखी किती सुंदर हे सोडून ठेवत. पालखी किती सुंदर आहे मुली. पालखी किती सुंदर सजवली होती बघा. हे आता 1 नंबर पाठीमागची 1 नंबर पुढची 1 नंबर पाठीमागची. गाडीवाले येत असतात कारण गाडीवाले काय त्यांना थोडा थांबता येत नाही. या ठिकाणी जर पाहिलं तर थोडीशी गर्दी झालेली आहे आणि गर्दीमधून आता थोडासा उताराने आता चाललेलं आहे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी. या ठिकाणी हे मुक्कामाच्या ठिकाणी चाललेलं आहे. आता संपूर्ण पालखी बघा लांबपर्यंत रांगच्या लांब पालखीची किती पब्लिक या ठिकाणी पाहिलं तर आपण पाहत असताना हे 50 नंबर दिंडीचे चौकदार, ही 51 नंबर दिंडी आहे, टेमकर आहेत. याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे 51चे चौकदार हे पहा हे आपले सभापती साहेब आहेत या ठिकाणी. हे सभापती 51 नंबर दिंडीचे सभापती आनंदराव सभापती अवसरी खुर्द गावचे हे आंबेगाव तालुक्याचे सभापती या ठिकाणी. आणि हे जे आहेत आता मग हळूहळू थोडीशी नावं पण सांगत जाणार. जे आहे ओळख नावं सांगत जाणार तुम्हाला हळूहळू. हे योगेश आहेत, अनिल आहेत, सभापती एकनाथराव आहेत, हे दीक्षा या ठिकाणी जर पाहिलं तर हे सर्व महिला वारकरी आहेत या ठिकाणी. आपण आत्ता हे महिला वारकरी आता आपण जाणार आहे या ठिकाणी. पाहत आहे तुम्ही सर्व लाईनीमध्ये चाललेले आहेत. एवढी लाईन देते का ऊन एवढं फुल आहे. उन्हामध्ये सुद्धा आहे ना माऊली कर. आणि एक सांगतो तुम्हाला यांना आपल्या ज्या माऊलींच्या ज्या माऊली असो तो पण काकांतू मुक्ताई देवी ते आदिशक्ती मुक्ताई माता असो त्यांच्या ज्या दिंड्या चालतात त्याच्या वारकऱ्यांना ऊन वारा पाऊस त्याच्यापासून कधीच माऊली काहीच करून देत नाही. कारण माऊली हा सर्व काहीच करून देत नाही. दिंडी आणि या दिंडीत अशा नाचत चालत असून त्यांच्या फक्त गाण्यांमध्ये नाचत असतात. सर्व नाचत असत नाचता त्यांना कितीही लांबपर्यंत आपण पोचलो याची त्यांना अंदाज नाही आहे. आणि कारण हे नाचतात बघा. हे एकनाथराव हे बघा गाण्यावरती किती ठेका धरलेला आहे. महिला वारकऱ्यांनी गाण्याच्या ठेक्यावरती नाचतात या
ठिकाणी पाहिलं तर. आणि गाण्यांच्या ठेक्यावरती एवढे नाचत असतात, तुम्हाला नाचताना सर्व गोष्टी दाखवणार आहे. पुढे सुद्धा एवढे नाचतात नाही का, ते नाचतच असतात, नाचता एकमेकाची हे करत असतात, आनंद घेऊनच नाचत असतात. सभापती सुद्धा नाचतात, तेवढे सभापती आज याच्यामध्ये ना कोणच नाही, कितीही मोठा असो छोटा असो, त्याच्यामध्ये भेदभाव हा नाही. जातीभेदाच्या भिंती तोडून, जातीभेदाच्या भिंती तोडून हा विठ्ठलाचं नामस्मरण करत आहे. आता प्रत्येक जण आपल्या याच्यावरती तालावरती आहे बघा. आता कधी नाचतो बघा, ह्या सगळ्या महिला, एक नाही सगळ्या महिला नाचायला लागल्या. प्रत्येक एक सुद्धा नाही, प्रत्येक महिला किती. अरे वा 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 वा, प्रत्येक महिला नाचायला लागली बघा. अरे वा, बघा हे एकनाथ शिंदे, बघा एकनाथ शिंदे, ते एकनाथ शिंदे हे भाऊ आहेत. या ठिकाणी पहा महिला वारकरी, महिलांमधलं काय एवढं काही सांगायचं नावं नाही. ते बघा महाराज, ते महाराज आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण तर सध्या आलेलो आहे ज्या ठिकाणी आहे ना पालखीचा जो मुक्कामी रात्रीचा, त्या ठिकाणी आलेलो आहे आपण. या ठिकाणी जर पाहिलं तर आता आपण आज हे गाव सोडून 1.5 ते 2 किलोमीटर पुढे आहे मुक्कामी. काही दिंड्यांचा पुढे मुक्काम असतो, कारण नाही ना एवढं मोठं गाव असून पुढे दिंड्या तेवढ्या. आता आज तुम्हाला सांगते 120+ दिंड्या. त्या दिंड्या बघा किती नाचतात बघा बघा. वा 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 वा, नाचो बघा, संपूर्ण नाचत असतात. अरे वा आज या ठिकाणी ज्या ठिकाणी दिंडीचा मुक्काम आहे त्या ठिकाणीचं आहे ना, तुम्हाला मी आहे ना थोडं दृश्य दाखवणार आहे. या ठिकाणी एकदम थोडंसं दृश्य दाखवणार आहे, पण त्या ठिकाणी ते आहे त्या ठिकाणचं पण थोडं दृश्य. पण या ठिकाणी बघा महिला आहे ना, ती महिला तुमचे नाचत असते, लय आनंद घेते त्या संपूर्ण नाचत असते या ठिकाणी जर पाहिलं. कारण या ठिकाण असं आहे, तुम्हाला सांगतो का ते ना असं नाचणार आहे का हिशोब नाही का. हे आम्ही पहिले बघा या ठिकाणी का इथे जे आहे जे दिसते या गावामध्ये आहे ना, या गावामध्ये आतमध्ये ना दिंडी याची पालखी गेलेली आहे, ती इथे मुक्कामी. इथून पुढे काही दिंड्या चालत असतात. या ठिकाणी जर पाहिलं तर दिंड्या इथून पुढे निघून जात असतात, तिथे मुक्काम असतात. पुढच्या गाड्या थांबवल्या तर या ठिकाणी पाहिलं तर 24 तासांनी. आणि इथून जेवढ्या दिंड्या आहेत त्या पुढे सगळ्यांचा पुढे मुक्काम असतो, काहींचा गावात असतो, काहींचा पुढे असतो. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मी सांगतो रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी, राम 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 राम.